नमस्कार. आज आपण शिकूया नेस्टेड इफ कसं चालतं. नेस्टेड इफ म्हणजे एका इफ एका इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये अजून एक इफ स्टेटमेंट. हे किती असू शकतात? किती असू शकतात? सो एकाच्या आत 1, 2, 3 जसं पण तुमचं लॉजिक डिमांड करतं, तसं तुम्ही तेवढे लेव्हल्स ऑफ इफ स्टेटमेंट ठेवायचे. सो तो प्रॉब्लेम असा आहे, स्टुडंटला जर 40 पेक्षा कमी मार्क मिळाले, सो त्याला फेल करायचं आहे. जर मार्क 80 आणि 100च्या मध्ये त्याचं जीपीए 10 आहे. 70 आणि 80च्या मध्ये जीपीए 9 आहे. 60 आणि 70च्या मध्ये तर जीपीए 8 आहे. 50 आणि 60च्या मध्ये तर जीपीए 7 आहे. आणि 40 आणि 50च्या मध्ये तर इट इज जीपीए इज 6. ठीक आहे. तर आता आपण बघूया याचा एकदम सोपा कोड कसा लिहायचा आहे. ठीक आहे. सो मार्क्सला मी इनिशियलाइज केले टू 45 45 मार्क्स. ठीक आहे. सो इफ द मार्क्स सो लेट्स से आपण त्याला आधी आपण 15 मार्क देऊया. सो इफ द मार्क्स इज लेस दॅन 40 म्हणजे 40 पेक्षा जर कमी मार्क असले तर त्याला फेल करायचं. तर आधी बघूया हे चालतं का. ठीक आहे. आणखीन नेक्स्ट आपण 80 पेक्षा जास्ती आणखीन 100 पेक्षा कमी आपण मार्क टाकून बघूया. ठीक आहे. आता फेल आलं. जर मी 80 पेक्षा जास्ती आणि 100 पेक्षा कमी टाकलं म्हणजे जर मी 95 मार्क्स टाकले तर त्याचा जीपी आला पाहिजे 10. जर मी हे आपण परत एकदा रन करूया, बघूया आपण काय होतं. तर जीपीए 10 आलं. जर आपण 75 मार्क्स टाकले तर त्याचं जीपीए किती आलं पाहिजे आता बघूया आपण. 75 म्हणजे 75 टू 80 जीपीए 9 आलं पाहिजे. तर मी 65 टाकलं और 63 टाकलं त्याचं जीपीए किती आलं पाहिजे. ग्रेटर देन 60 लेस देन 70 8 जीपी आलं पाहिजे. आता आपण 53 टाकूया. 53 53 मध्ये किती जीपी आलं पाहिजे. 7 जीपी आलं पाहिजे. मग 46 सॉरी 46 ला किती जीपी आलं पाहिजे. जीपी आलं पाहिजे 6. तर आपण बघितलंय की या इफ कंडिशनच्या आत अनदर लेवल ऑफ इफ. या इफ कंडिशनच्या आत इज अनदर लेवल ऑफ इफ. असे प्रत्येक एल्स इफच्या मध्ये अजून एक इफ कंडिशन. सो कंडिशन कशी आहे बघा. मार्क्स इज ग्रेटर दॅन 80 आणि लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू 80 म्हणजे 80 पासून 80 आणि 100च्या मध्ये जे मार्क आहेत तर त्याचे जीपीए 10 आहे. जर मार्क 70 आणि 80च्या खालती आहेत म्हणजे 70 71 72 टू 79 मार्क आहेत तर त्याचे जीपीए 9 आहे. सिमिलरली असं करत करत सो दिस इज द सिम्पलेस्ट. आणखीन लेट्स से जर तुम्ही मार्क नेगेटिव्ह मध्ये टाकले किंवा 100च्या वरती टाकले तर काय होईल आपला आन्सर. लेट्स सी. So you should give enter marks between 0 and 100 only. ठीक आहे. तर हे दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ इफ एल्स नेस्टेड इफ स्टेटमेंट ज्यामध्ये वन इफ स्टेटमेंट इज इनसाइड अनदर इफ स्टेटमेंट. ठीक आहे. सो एक्झाम मध्ये प्रश्न आला सो यू कॅन राईट when one if statement is inside another if statement that is called a nested if statement आणि this is the exam. ठीक आहे. ट्राय करा. You will be able to do it.